एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे आम्ही चाललेलो आहे हॉस्पिटलला, कारण का पिल्लूला तुम्हाला मी सांगितलेलं की तिच्या डोळ्याला लागलेलं टॉय लागलेलं की काय लागलेलं एक्झॅक्ट आम्हाला पण नाही माहिती. खेळता खेळता काहीतरी लागलेलं. सो त्याचं रुटीन चेकअप होतं आज. आफ्टर 10 डेजनी त्यांनी बोलवलेलं. सो त्याच्यासाठी आम्ही निघालेलो. ऑलमोस्ट 12च्या दरम्यान निघालेलो. सगळं जेवण वगैरे केलं, पटपट आवरून घेतलं. त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ काही शूट करत नाही, जेव्हा रेडी होऊ तेव्हा जाऊ तेव्हाच मी व्हिडिओ शूट करेल म्हटलं. सो ते पटकन केलं, आवरून घेतलं, तिला रेडी केली. आणि हा आम्ही गॉगल आहे ना तिला DIYला गेलेलो ना तेव्हा घेतलेला. पण एवढा काही खास वाटत नव्हता फ्रॉकवर वगैरे. असं कुठे बीच साईडला किंवा असं थोडंसं कुठे गेलो की असं फंकी ड्रेस घातले नाही की त्याच्यावरच जरा असं चांगलं दिसेल, असं फ्रॉकवर वगैरे वाटत नाही. मग ते काय घातलंच नाही आम्ही. नंतर मग क्लिनिकला पोचलो आम्ही, म्हणजे हॉस्पिटलला पोचलो. तिथे बघा कशी शांत बसलेली, जरा वेळच शांत बसलेली. नंतर मग तिची आहे ती बडबड वगैरे चालू झाली, कारण का ती दोनदा इथे येऊन गेली ना, त्याच्यामुळे मग तिला असं वाटतं इथे बाहेर आलं की कुठेतरी फिरायला चालले. थोडा वेळ बसते गप्पा, मग नंतर तिचं चालू होतं इकडे जा तिकडे जा. पुढे बघालच तुम्ही. नंतर चेकअप वगैरे करून घरी आलो. डॉक्टर बोलले ठीक आहे, हळूहळू होईल ठीक. तो ड्रॉप तिला कंटिन्यू करायला सांगितलं. बाकीचं असं ॲडिशनल काही दिलं नाही. आणि घरी आल्यानंतर पटकन मी चेंज केलं. पिल्लूचा फ्रॉक चेंज केला, कारण का थोडासा लॉंग होता आणि गरमी होत होती, त्याच्यामुळे मग तिचा चेंज केला. आणि पटकन जेवायला वाढलं. पहिलं दीपकला वाढलं, मग पिल्लूला भरवलं. आणि मी पण आता जेवून घेईल नंतर. या दोघांचं झालं की पहिलं दीपकला का देते, कारण का त्याची नाईट शिफ्ट असते आणि त्याला झोपायचं होतं. झोप त्याची झाली नव्हती त्याच्यामुळे. आणि पिल्लू बघा, मी जसं किचनमध्ये येणार, मी कुठे गेली ना की ती आलीच पाहिजे. प्रत्येक गोष्ट तिला बघितली पाहिजे. आणि आल्या ती पहिल्यांदा फ्रीज ओपन करते आणि फ्रीजमधल्या ज्या बॉटल्स आहेत किंवा काय असं ठेवलेलं असेल ना ते ती काउंट करते मस्तपैकी. आणि असं पण नाही आहे की कधी आहे ना मग फ्रीजमधले ते चीज किंवा सॉसची बॉटल घेऊन जाते. त्याच्यानंतर तिची परत एकदा बडबड सुरू झाली. जेवण वगैरे झालं आणि तिची बडबड बघा. काय असंच काहीतरी होतं. तिला ते आवडायचं, ते कार्टून लहानपणी बघून हसायची ती. काय होतं ते फक्त त्याचं ना तुझं बुक कुठे? बुक घेऊन ये, जा बुक घेऊन ये. कुठे टाकलास? हा बघ. आता डायरेक्ट मी थोडा म्हणजे 4-5 वाजता ब्लॉग चालू केला. दीपकला चहा ठेवलेली, थोडीशी आम्ही झोप वगैरे घेतली, त्याचा टिफिन वगैरे भरला, चहा केली त्याच्यासाठी, ऑफिसला निघालेला. आणि मस्तपैकी झोप झालेली आमच्या तिघांची. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता ऑलमोस्ट 5 वाजले. दीपक जस्ट म्हणजे मगाशीच गेला. सो आता कचरा वगैरे काढून घेते, कारण का लगेच कचरा काढायचा नसतो. सो बाईक केला थोडा वेळ, आता कचरा वगैरे काढून घेते. पिल्लू आहे ती झोपली आहे, तिला म्हणजे कचरा झाला ना कीच मी उठले.
जेणेकरून मग माझा नीट कचरा होईल, नाहीतर मला ती मध्ये मध्ये करत राहते. त्याच्यामुळे कचरा कचरा आधी काढते आणि मगच तिला उठवते. सो चला पटकन कचरा वगैरे काढून घेते आणि बाकीचं तर किचनमधली भांडी पण घासायचे. दुपारी आम्ही जेवलो आणि थोडा वेळ खेळली. पिल्लूसोबत दीपक खेळत होता आणि ऑलमोस्ट पिल्लू 3ला झोपली, जी 11ला उठली ती. आणि नंतर मग मी पण झोपून घेतलं तिच्यासोबत, कारण का ना सकाळी तुम्हाला सांगते मी 4:30ला उठलेली आणि त्याच्यामुळे मग दुपारी झोपली. फर्स्ट टाईम दुपारी मी, म्हणजे भरपूर दिवसांनी मी दुपारी झोपली. सहसा मी रात्री जरी जागली नाही किंवा सकाळी उठली ना लवकर 4:30, 5 किंवा कितीहीला पण, की मी ना परत झोपत नाही. कारण का मला कसं होतं, आत्ता जर मी झोपली ना, म्हणजे झोपून उठली नाही की मग ती एवढी जी एनर्जी असते ना आणि जो लेझीनेस असतो ना तो असतो माझ्या बॉडीमध्ये. सो त्याच्यामुळे मी सहसा नाही झोपत. सो चला पटकन कचरा वगैरे काढून घेते. कचरा वगैरे काढून झाला, तिला उठवली, तिला फ्रेश वगैरे केलं, शू हातपाय वगैरे धुतले, ड्रेस वगैरे चेंज केला. संध्याकाळी तिचा ड्रेस वगैरे चेंज करते. आता मी इथे तिला रेडी करते. पावडर वगैरे लावलं, गंध वगैरे लावलं आणि आता केस आहेत ते विंचरते. थोडंसं केसाला ऑइल लावलेलं तिच्या मी. आता सध्या गरमी आहे त्याच्यामुळे, थंडी आहे आणि त्याच्यामुळे स्किन आहे ना, स्काल्पची स्किन ड्राय होते, आपली पण होते, सो त्यांची पण होत असेल माईट बी. सो मी तिला ऑइल, आता हल्ली आहे ना केस आहेत ना तिचे, मी 2 दिवसात ना धुते आणि तेल तिला आता मी डेली बेसिसवर लावते. आधी गरमीमुळे नव्हती लावत पण आता लावते. आणि तिचे केस वगैरे बांधून घेतले, तेल लावल्यानंतर केस वगैरे विंचरलेत. उठली ती मागाशी, शू वगैरे सगळं करून झालं. ड्रेस वगैरे चेंज केला तिचा, कारण का दुपारी जेवलेली ना, थोडंसं सांडलेलं. आता थोडंसं फ्रेश झाली तेव्हा थोडंसं पाणी वगैरे पडलं त्याच्यावरती, सो चेंज वगैरे केलं. रोज दिवसात ना तिचे 4-5 वेळा कपडे चेंज होतात. सो आता रेडी झाली आहे. आता तिला बनाना फीड करेल आणि मग नंतर काहीतरी तिला होममेड सॅलेक्स किंवा असं काहीतरी तेल लावलं आहे ना, सो केस सगळे नीट बसलेत. आणि एवढी पण नीट नाही बसलेत कारण का पुढचे थोडेसे छोटे छोटे आहेत. आता मोठे झाले की मस्तपैकी तिचा एक छोटंसं पोनी येईल. आता कसं तरी बांधलंय. सो एपिसोड बघते आता. पटकन आहे ना मी तिचं सगळं आवरून घेते. हे आता मेकअप केला ते, आणि तिच्यासाठी केळं तिला भरवते आणि मग बाकीचं, कारण का दुपारची भांडी आहेत ना ती पडली आहेत तशीच खाली गेलेलं त्याच्यामुळे. सो पहिला तिला बनाना फीड करते आणि मग बाकीचं लावला. आणि पिल्लू इथे आमच्या पिल्लूचे मूड स्विंग्स बघा कसे चालू आहेत. म्हणजे तिला एक्झॅक्टली करायचं होतं मला पण समजत नव्हतं, तिला काय सांगायचं मला पण समजत नव्हतं. ती मला बोलत होती, एकदा डोअर ओपन कर बोलत होती, नंतर बोलत होती की मला बाहेर नाही जायचं आहे, दिवा वगैरे लावून झालेला. म्हणजे काहीही कळत नव्हतं. कधी कधी अशा गोष्टी असतात ना की एखादी वस्तू आणून देते आणि मला सांगते हे कर, पण मला कळत नाही की तिला एक्झॅक्टली काय बोलायचं असतं. मग ती राग करते, मग थोडीशी क्रँकी होते, रडते, मग असाच काहीतरी टाईम जातो मग तिच्याजवळ. आणि आता इथे खेळते. तिला म्हटलं बाहेर खेळ थोडं, नाही तिला घरात. मी आज बनाना शेक केलेला, सो सगळं तसंच पडलेलं आहे, गुळ पावडर वगैरे पडलेली आहे. आवरून घेते क्विकवालं आणि तिला परत थोड्या वेळाने द्यायचं, कारण का फक्त बनाना शेक दिला ना त्याच्यामुळे. सो पटकन एवढं आवरून घेते. आता इथे पटकन सगळं आवरून घेते. वस्तू आहेत ते जागच्या जागी ठेवते. दुपारी भांडी पण घासली नव्हती जेवल्यानंतर, दीपकचं टिफिन भरल्यानंतर, कारण का म्हटलं जाऊन दे एकदमच होऊन जाईल. पिल्लूचा जो ब्रेकफास्ट आहे इव्हिनिंगचा तो झाला कीच करेल. 10 वेळा म्हटलं नको भांडी घासा, कंटाळा येऊन जातो कधी कधी. आणि आता थंड पाणी असतं त्याच्यामुळे. आणि आता तिला ना मी बनाना शेक केलेला. ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगते तिला 1-1.5 महिन्याने मी बनाना शेक दिला, कारण का कॉन्स्टिपेशनमुळे ना मी तिला दूध देत नव्हती. पण आज थोडंसं म्हटलं चेंज म्हणून एकदम थोडंसं टाकलं दूध, एकदम थोडं. म्हटलं उगाच तिला त्रास नको, कारण का किती त्रास होतो ते आपल्याला माहिती असतं, म्हणून मी ते थोडंसं अवॉइड केलं. पण आज थोडंसं देऊन बघितलं तिला. आणि कारण का ती एकच फळ खाऊन, एकच हे खाऊन मग ती पण बोर होते. मग थोडंसं असं वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हणून मी तिला शेक दिला. आता पटपट सगळं आवरून घेईल आणि तिला परत एकदा स्नॅक बनवावा लागेल मला, कारण का जेवायच्या आधी तिचं कसं एक फ्रूट होतं संध्याकाळी, परत एक स्नॅक होतं आणि मग तिचा डिनर होतं, असं असतं तिचं. आणि जर लवकर तिला जेवायला दिलं ना ऑलमोस्ट 10 किंवा 9 वाजता, मग नंतर मग ती रात्री उठते आणि मग तिला भूक लागते.
आता मी सगळं किचन वगैरे आवरत होती तेव्हा मग मी तिला आहे ना थोडंसं आपलं डाएट चिवडा असतो ना त्याच्यामधले जे कुरमुरे टाईप असतं ना पोहा ते दिलेलं आणि शेव तिला असं देत नाही, एखाद दुसरी पडली तरच. सो ती बघा खाते कशी बघा, म्हणजे डिशमधलं खाली टाकलं आणि आता परत थोड्या वेळाने ती डिशमध्ये ठेवलं आणि असं तिचं चालूच असतं. म्हणजे खायला दिलं ना की आणि इवन खाऊन झालं ना तरी पण कधीतरी या क्वचित आधी प्लेट ठेवायची ती, पण आता क्वचित ठेवते. आता तिचं कसं होतं, संपलं आहे ना मग मला अजून दे, संपलं आहे ना मला अजून दे. आणि बघा कशी 2 हाताने खाते, एका हाताने नाही खात, 2 हाताने खाते. ही तिची ही सवय आहे ना, म्हणजे ती जेव्हा 2 हाताने अशी खाते आणि उचलते ना इतकं क्यूट वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. म्हणून मी तुमच्याजवळ शेअर करण्यासाठी ही व्हिडिओ केली बस. आणि तिला थोडेसे सॉंग्स लावून दिलेले, ती बघत होती तिचं ती, आणि मी पटकन माझी ती कामं करून घेतली आणि येऊन बघितलं तर ती अशा प्रकारे खात होती. मग ती व्हिडिओ केली आणि आता बघा कशी खाते, कशी बसली अगदी इनोसंटसारखी. कधी कधी असं वाटतं ना लहान मुलं इतके असं वाटतं एकदम त्यांना असं धरून बसावं. कशी खात होती ती, जसं काही तिला मी देतच नाही काय, अशी एक एक दाणा टिपून टिपून खात होती. तिचं खाऊन झालंय तिला दिलेलं ते. आणि आता मी ना माझं कबड आहे ते लावून घेते, कारण का खूपच विचित्र झालंय. जर उद्या कुठे जायचं झालं तर मग मला काहीच भेटणार नाही कपडे, असं सिच्युएशन झाली आहे. हे बघा डिश घेऊन हे बघा, दे दे डिश दे, ठेव इथे, इकडे ये पिल्लू. डिश किचनवर ठेवायची, उचल ती, इथे बेडवर नाही ठेवायची. धर चल घे, इकडे ठेवा. चल वॉश, वॉश करायची आपल्याला. ठेव इथे, ठेव डिश, ठेव ठेव ही डिश, ठेव इथे, ठेव ठेव. हा गुड गर्ल, ठेव, सोड, बस आता संपा. ये चला 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 चला, कपडे लावायचे आपल्याला. इकडे ये पिल्लू, चल मी तुला रब्बर देते खेळायला. ये पिल्लू. आय सोन्या, शशा नाही, चल शशा नंतर बघू आपण. चला लावून घेते, पिल्लूला पण बोलवून घेते येते. अवस्था बघा, अवस्था बघा. मी बनवते मालपोहा, मोठा बनवलाय कारण का मला पण टेम्पटिंग झाली आहे. सो मोठा बनवलाय. आणि तुम्ही बोला नेहमी नेहमी काय मालपोहा देते, नेहमी नाही देत, कधीतरीच देते, म्हणजे 3-4 दिवसात ना असं एकदा असं. नाही तर मग तिला होममेड सॅलेड्स, कधी कधी मग पास्ता वगैरे पण करते मी तिला. कधी आपली शेव असते ना त्याचा पण उपमा किंवा असं काही काही करून देते तिला इव्हिनिंगला. सो जे आहे ते मी नॉर्मल, तुम्ही जर कधी ही रेसिपी अशी बघितली नसेल तरच मी असं मग शेअर करते. सो असं तयार होतोय आता. मग पटकन तिला बरं, तिला कळलं ना मालपोहा आहे, तिला पण काय चाललंय. आणि मी लावत होती कबड, अर्धच राहिलंय, सगळं लावलंय. आणि मी तुम्हाला दाखवते. ही आहे ना मी साडी मीशोवरून घेतली आहे. ही बघा ही वाली, एकदम मस्तवाली आहे, मस्त म्हणजे एकदम मस्तच आहे, कॉटनमध्ये आहे. आणि आता ट्रेंडिंगला आहे ही, असे फ्लावर्स आहेत त्याच्यावर, मस्त वाटते साडी. सो मार्गशीर्ष गुरुवार करते मी, सो तेव्हा मी घालायचा विचार चाललाय माझा. सो तेव्हा मी घालेल. आता ब्लाऊज तर माझ्याकडे आहे येलो कलरचा किंवा असा ऑरेंज कलरचा, त्याच्यावर होऊन जाईल. सो ते करायचं मोबाईल. आणि इथे मी मालपोहा करत होते, बाहेर पिल्लू खेळत होती. तिने फ्रीजमधून चीजचे जे पॅकेट असतं, क्यूब्स चीजचे जे पॅकेट होतं ते घेऊन आलेली आणि ती खेळत होती एकटीच, त्याच्यात भरत होती, काढत होती. म्हणजे तिचं असं काही ना काही चालू असतं. मी करून देते जेव्हा कामं करते ना, अशा गोष्टी काही आणते ना त्याच्यामध्ये ती व्यस्त होऊन जाते. मग मी तिला करून देते, मग नंतर ते आपल्याकडून उचललं जातं. फक्त लक्ष एवढं द्यावं लागतं की ती काय खात नाही आहे ना. गरम आहे, गरम. इथं कसं चाललंय बघा,
खेळून खेळून दमले, आता लोळत बसले. मी काल जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे ना तो बघते, आत्ता बघते. मला आज टाइम भेटला सो आज बघते. मी बघितला पण नाही. कुठे घालवला? स्वस्तात मस्त ते पण रिलायन्समधून घेतलं. नंतर आत्ताच्या लग्नामध्ये पूर्वीला जी मोठी कामं होती झाली. माझं फायनली कबर्ड आहे तो आवरून झालेला आहे. सगळं अगदी नीट ठेवून दिलं आहे. आता किती दिवस राहते काय माहिती. सो हे झालं आहे. हे दोघांचं आहे, ते माझे. मिक्सरचं लावलं. बेड पण आवरून. कुकर पण ऑलमोस्ट झालं आहे. आणि उद्या करणार आहे साबुदाण्याची खिचडी. सो ते बटाटे पण बॉईल करून आत्ताच ठेवलेत, कारण का सकाळ सकाळ दीपकला लागते भूक. मग तो कधीही सांगतो कर लवकर कर लवकर कर लवकर. सो आधी प्रिपरेशन करून ठेवलं. शेंगदाण्याचं कुकर आहे. आता इथे पण बघा, ती आहे ना एक तिचा टॉय आहे, त्याच्या जे होल दिसते ना तिथे ते टाकत होती, पण ते जात नव्हतं. तिला आला राग, तिने दिलं टाकून. हे असं तिचं काहीतरी असतं. कधी कधी ते आपल्याला करायला सांगते, पण आपल्याला पण ते होत नाही किंवा आपल्याला समजत नाही. मग ती अशीच करते. आणि आता बघा ह्याच्यानी खेळत बसली. सो असा काहीतरी आमचा टाईम गेला. जी खिचडी आहे, दाल खिचडी टाईप मिक्स डाळीची, ती तयार आहे. आणि आज थोडंसं पाणी जास्त पडलं. सो मॅडम खात आहेत की नाही माहीत नाही मला. खाईल ती माईट बी, कारण का टेस्टिंगला तर चांगली झाली आहे. सो चला पटकन भरवून घेते तिला. आणि पिल्लू बघा कसं खेळते पोरगे, एक टच. इथे तिला भरवलं वगैरे आणि झोपायची तयारी केली. तितक्यात खाली कोणाचं तरी लग्नाच्या बँड वगैरे वाजत होते. आत्ता तिला झोपवलं तर मग ती परत उठून जाईल. सो तिला कसं तरी जागं ठेवलं. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.